रेस्पिरेशन इन प्लांट बायोमधला 14 नंबरचं चॅप्टर त्याचं नाव आहे रेस्पिरेशन इन प्लांट. तर बघणार आहोत रेस्पिरेशन इन प्लांट मध्ये काय काय आहे. तर पहिलं आहे डू प्लांट ब्रीथिंग करतात का. दुसरं काय आहे ग्लायकोलायसिस. तिसरं फर्मेंटेशन बघायचे. पुन्हा एरोबिक रेस्पिरेशन बघायचे. रेस्पिरेटरी बॅलन्स शीट बघायची की रेस्पिरेशन मध्ये काय काय वापरले जाते आणि कसं युटिलाइज केलं जाते. एम्फिबॉलिक पाथवे हे आपण बघणार आहोत. रेस्पिरेशन कॅटाबॉलिक आणि अनाबॉलिक दोन्हीचं पण कॉम्बिनेशन आहे. आणि त्यानंतर लास्टचा पार्ट आहे की रेस्पिरेटरी क्वेश्चन काय आहे ते आपण बघणार आहोत. तर चालू करू रेस्पिरेशन इन प्लांट. तर सगळ्या ऑर्गॅनिझम ऑल लिव्हिंग नीड एनर्जी लागते सगळ्या ऑर्गॅनिझमला. कायसाठी ऍब्झॉर्प्शन ट्रान्सपोर्ट करण्यासाठी, मुवमेंट, रिप्रोडक्शन आणि ब्रीदिंग करण्यासाठी. ह्या सगळ्यासाठी काय लागते एनर्जी लागते सगळ्या ऑर्गॅनिझमला. तर ब्रीदिंग काय म्हणते कनेक्टेड विथ द प्रोसेस ऑफ रिलीज ऑफ द एनर्जी फ्रॉम द फूड. ब्रीदिंग अशी प्रोसेस आहे की त्यापासून एनर्जी रिलीज होती फूड पासून. ऑल द एनर्जी आर बाय ऑक्सिडेशन. कायचं ऑक्सिडेशन करायचं मॅक्रोमॉलिक्युलचं ऑक्सिडेशन करायचं. ग्रीन प्लांट काय करतात आणि सायनोबॅक्टेरिया काय करतात त्यांचं स्वतःचं कॅन प्रिपेअर ऑन फूड. स्वतःचं फूड स्वतः बनवू शकतात काय मार्फत फोटोसिंथेसिस. त्या फोटोसिंथेसिस मध्ये काय होतंय ट्रॅपिंग ऑफ लाईट एनर्जी ट्रॅपिंग होती. म्हणजे ट्रॅप केलं जातं लाईट एनर्जी कन्वर्ट केलं जाते केमिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट केलं जाते. बॉन्ड ऑफ कार्बोहायड्रेट लाईक ग्लुकोज सुक्रोज आणि स्टार्च. बॉन्ड असतात ना कार्बोहायड्रेट मधले जसे की कार्बोहायड्रेट एक्झाम्पल काय ग्लुकोज सुक्रोज आणि स्टार्च. ग्लुकोज हे मोनोसॅकराइड आहे, सुक्रोज हे डायसॅकराइड आहे आणि स्टार्च ही पॉलिसॅकराइड आहे. वन सेल कंटेनिंग द क्लोरोप्लास्ट. ज्या सेल मध्ये क्लोरोप्लास्ट आहे बघा आता ग्रीन पार्ट ऑल द ऑर्गन टिश्यू सेल नॉन ग्रीन पार्ट कॅरीड आउट फोटोसिंथेसिस. आता ग्रीन पार्टच असे आहेत की ज्यांच्यामध्ये क्लोरोप्लास्ट प्रेझेंट असते. तीच ऑर्गन किंवा सेल किंवा टिश्यू काय करू शकते तर फोटोसिंथेसिस कॅरी करू शकते किंवा करू शकते. नॉन ग्रीन पार्ट असे नीड फूड फॉर ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन करण्यासाठी फूड लागते त्यांना. फूड ट्रान्सलोकेटेड टू नॉन ग्रीन प्लांट ऑफ ॲनिमल नॉन ग्रीन प्लांट काय केलं जाते फूड ट्रान्सलोकेट केलं जाते. ॲनिमल माहिती आहे आपल्याला. ॲनिमल काय असतात हेट्रोटॉपिक. हेट्रोटॉपिक म्हणजे काय जे दुसऱ्यावर फूड साठी डिपेंड असते. त्यामध्ये दोन प्रकार आहेत. डायरेक्टली जर डिपेंड असले तर त्यांना काय म्हणतात हर्बिव्हर म्हणतात आणि इनडायरेक्टली डिपेंड असले तर त्यांना म्हणतात कार्निव्हर. म्हणजे बघा आता ही तर ग्रास आहे समजा. ही तर काय गोट आहे. आणि ही गोट काय इथं काय इथं लायन आहे. तरी काय नाही डिअर झाला. डिअर आहे तर काय झालंय ग्रासला कोण खाणार डिअर खाणार म्हणजे ही काय झाला हर्बिव्हर झाला. आणि हे डिअरला काय करणार लायन खाणार म्हणजे कोण झाला कार्निव्हर. म्हणजे इनडायरेक्ट म्हणजे बघा ग्रासला तर कोणी खाल्लं ना लायननी खाल्लं नाही पण लायनच्या मध्ये ग्रास मधली एनर्जी आली म्हणजे इनडायरेक्ट तो कार्निव्हर झाला. त्यानंतर एक प्रकार असते आणि त्याला म्हणतात सॅप्रोफाइट. सॅप्रोफाइट काय सॅप्रोफाइट असा ऑर्गॅनिझम आहे फंगा आहे ती एक प्रकारची डिपेंडेंट ऑन द डेड ऑन डिकेन मॅटर. डेड मॅटर जे असते जे जनावर मेलेले असतात किंवा काही एखादा प्राणी मेलेला असते त्यांच्यावर जगणे किंवा डिके झालेल्या मॅटरवर जगणे कोण असते ती सॅप्रोफाइट असते. सेल्युलर रेस्पिरेशन आपण ह्या चॅप्टर मध्ये बघणार आहोत. त्यामध्ये काय असतं मेकॅनिझम ऑफ द ब्रेकडाऊन ऑफ द फूड मटेरियल. फूड मटेरियलचं ब्रेकडाऊन करायचं रिलीज करायची एनर्जी. ट्रॅपिंग ऑफ दिस एनर्जी फॉर सिंथेसिस ऑफ एटीपी. सिंथेसिस करण्यासाठी या एनर्जीचा वापर करायचा. फोटोसिंथेसिस बघा विदिन द क्लोरोप्लास्ट. युकॅरियोट मध्ये काय होते फोटोसिंथेसिस होते. ब्रेकडाऊन ऑफ द कॉम्प्लेक्स मॉलिक्युलचं ब्रेकडाऊन करायचं कुठं सायटोप्लाझ्म अँड मायटोकॉन्ड्रिया. ओनली इन युकॅरियोट मध्ये होतं हे. त्यानंतर ऑक्सिडेशन विदिन द सेल. सेल मध्ये होणारे ऑक्सिडेशन रिलीज ऑफ द कन्सिडरेबल अमाऊंट ऑफ द एनर्जी. कन्सिडरेबल अमाऊंट ऑफ द एनर्जी रिलीज होती त्याला काय म्हणतात त्या प्रोसेसला रेस्पिरेशन म्हणतात. आणि ज्या सबस्टन्स पासून एनर्जी ऑक्सिडाइज करून रिलीज केली जाते त्याला काय म्हणतात रेस्पिरेटरी सबस्टेट म्हणतात.
कार्बोहायड्रेट आर ऑक्सिडाइज टू रिलीज द एनर्जी. एनर्जी रिलीज करण्यासाठी कार्बोहायड्रेट ऑक्सिडाइज केले जाते, आपल्याला माहिती त्यामध्ये. बट प्रोटीन, फॅट, इव्हन ऑर्गॅनिक ऍसिड पण काय केले जाते, यूज्ड ॲज रेस्पिरेटरी सबस्टेट इन सब प्लांट. काही प्लांट मध्ये त्यांचा सुद्धा रेस्पिरेटरी सबस्टेट म्हणून उपयोग केला जाते. तर ऑल एनर्जी रेस्पिरेटरी सबस्टेट नॉट रिलीज फ्री इनटू द सेल सिंगल स्टेप मध्ये. सगळी एनर्जी सिंगल स्टेप मध्येच रिलीज केली जात नाही. जे कार्बोहायड्रेट पासून रिलीज होणार आहे ती कशी रिलीज केली, रिलीज इन सिरीज स्लो स्टेप वाईज रिएक्शन अँड कंट्रोल बाय द एन्झाईम. एक स्टेप वाईज मॅनरनी एकानंतर एक असे एका पाठोमागे एक असे स्टेप वाईज मॅनरनी रिलीज केली जाते आणि त्यामध्ये काही एन्झाईमचा एक महत्वाचा भाग असते. एटीपी ऍक्ट ॲज एनर्जी करन्सी. आपण कुठं सेल द युनिट ऑफ लाईफ मध्ये बघत असतो की एटीपी माइटोकॉन्ड्रियाचा पार्ट त्याला तिथे दिलेला आहे की एटीपी ही काय एनर्जी करन्सी सेलची. इन एटीपी काय असते, एटीपी मध्ये एनर्जी रिक्वायरिंग प्रोसेस. एनर्जी रिक्वायरिंग प्रोसेस मध्ये काय केलं जाते, त्यांना युटिलाइज केलं जाते. कार्बन स्केलेटन प्रोड्यूस ड्युरिंग द रेस्पिरेशन. ही काय एक प्रकारचं कार्बन स्केलेटन ती काय केलं, यूज टू प्रिक्युअस बायोसिंथेसिस, म्हणजे बायोचे प्रोडक्ट बनवण्यासाठी याचा वापर केला जातो, ज्यातनं की ते जे हाय एनर्जी बॉन्ड ब्रेक करून आपल्याला एनर्जी मिळते आणि त्यासाठी आपण वापर करू शकतो. हे झाला इंट्रोडक्शनचा पार्ट. नंतर काय आहे, पहिला पार्ट आपण बघितला की प्लांट ब्रीथिंग करतात का नाही, तर त्यासाठी ती उत्तर काय देत बघा आता. येस, प्लांट रिक्वायर O2 फॉर द रेस्पिरेशन अँड गिव्ह आउट द CO2. म्हणजे ह्युमनचं कसं असते, O2 घेणे आणि CO2 रिलीज करणे. त्याच प्रकारे प्लांट पण काय करतात, O2 रेस्पिरेशन त्यांना नीड असते O2 ची, आणि गिव्ह आउट काय करतात, CO2 रिलीज करतात. गॅसेस एक्सचेंज काय आहे, स्टोमेटा, लेंटिकल ह्यांनी काय केलं जाते, गॅसेस एक्सचेंज केले जाते. इच प्लांट पार्ट टेक केअर ऑफ इट्स ओन गॅसेस एक्सचेंज. आता ह्युमन मध्ये तसं नसतं. ह्युमन मध्ये कसं आहे, प्रत्येक पार्टला काय करते, एकच जण ऑक्सिजन पुरवण्याचं काम करते. तिथं ब्लड मार्फत काय केलं जाते, ऑक्सिजन पुरवलं जाते. पण इथं काय असतं, प्रत्येक सेल मध्ये काय केलं जाते किंवा प्रत्येक पार्ट मध्ये काय केलं जाते, ॲबिलिटी असते की स्वतःच गॅसेस एक्सचेंज स्वतः करू शकते. जसं की स्टोमेटा असतात लिफर, ती स्वतः करू शकतात. स्टेमिक पार्ट आहे, स्टेमोर लेंटिकल असते, ती स्वतः करू शकतात. किंवा ट्रायकॉम्स असते ती स्वतः करू शकते. ह्यानुसार लिटिल ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेस फ्रॉम वन पार्ट टू अनदर पार्ट. एका पार्ट कडून दुसऱ्या पार्ट कडे थोड्याच प्रमाणात काय होते, गॅसेस एक्सचेंज होते. जसं की रूट, स्टेम, लीव्स, रेस्पिरेटरी लोअर दॅन ॲनिमल. रूट, स्टेम आणि लीव्सचं काय करते, रेस्पिरेशन रेट हा ॲनिमल पेक्षा कमी असतोय खूपच. फोटोसिंथेसिस काय, अवेलेबिलिटी ऑफ द O2 इज नॉट प्रॉब्लेम. फोटोसिंथेसिस साठी अवेलेबिलिटी ऑफ O2 महत्वाचं नाही, म्हणजे प्रॉब्लेम नाही. पण O2 रिलीज केला जातो त्यातनं. पण CO2 जर असलं, CO2 अवेलेबिलिटी ही फोटोसिंथेसिस साठी महत्वाचं आहे. कारण की त्यानुसारच C4 आहे का C3 प्लांट हे डिसाईड होणार आहे. बिनीथ द बार्क, बारच्या खाली ओपनिंग असतात, त्यांना काय म्हणतात, लेंटिकल असतात. ती काय असते, डेड असते, प्रोव्हाइड मेकॅनिकल सपोर्ट प्रोव्हाइड करण्यासाठी यांचं काम असते. लूज पॅकेजिंग ऑफ द पॅरेन्कायमॅटिक सेल्स ऑन द लीव्स, स्टेम अँड रूट. इंटरकनेक्टेड नेटवर्क ऑफ एअर स्पेसेस असतात, इंटरकनेक्टेड नेटवर्क ऑफ द एअर स्पेसेस. कंप्लीट कंबशन ऑफ द ग्लुकोज प्रोड्यूस काय करते, CO2 आणि H2O प्रोड्यूस करते. इल्ड एनर्जी मोस्ट. आता इथं काय ग्लुकोजचं ब्रेकडाऊन करून काय 6,6,H12O6 ही ग्लुकोजचा फॉर्म्युला आहे. ह्याच्यापासून 6O2 सोबत रिॲक्ट केलं तर काय व्हायला लागलं, 6CO2 आणि 6H2O आणि एनर्जी रिलीज व्हायला लागली. की इज टू ऑक्सिडाइज द ग्लुकोज नॉट इन वन स्टेप बट सेव्हरल स्मॉल स्टेप मध्ये रिलीज करणे ही एक ह्या प्रोसेसची काय की स्टेप आहे. रेस्पिरेशन, ऑक्सिजन इज युटिलाइज केलं जाते आणि कार्बन डायऑक्साइड, वॉटर आणि एनर्जी काय केली जाते, रिलीज केली जाते. कंबशन रिक्वायर काय, ऑक्सिजन असते. कंबशन साठी महत्वाचं काय असते, ऑक्सिजन लागते. फर्स्ट सेल, प्लांट सेल इन द ॲटमॉस्फिअर लॅक ऑक्सिजन. ऑक्सिजन लॅक करते प्लांट सेल. अडॅप्ट
anaerobic कंडिशन काय मध्ये काय काय करतात. पहिली सेल जी लाईव्ह केली तिथं काय ऑक्सिजन प्रोड्यूस नव्हता जेव्हा बिग बँग थेरी झालती तेव्हा. व 400 ते 450 वर्ष 450 मिलियन वर्षापूर्वी जी बिग बँग थेरी झालती त्यामध्ये anaerobic कंडिशन सम फॅकल्टेटिव्ह असतात. anaerobic म्हणजे त्यांचं असं असतं की ती anaerobic राहू शकते आणि aerobic पण राहू शकते. रिक्वायरमेंट ऑफ द anaerobic कंडिशन ऑब्लिगेट असतात जे की anaerobic शिवाय राहू शकत नाही. त्यानंतर ब्रेकडाऊन केलं जाते ग्लुकोज टू पायरुव्हिक ऍसिड इज कॉल्ड ॲज ग्लायकोलायसिस म्हणतात. ग्लुकोजचं पायरुव्हिक ऍसिड मध्ये ब्रेकडाऊन करण्याच्या प्रोसेसला काय म्हणतात ग्लायकोलायसिस म्हणतात. ग्लायकोलायसिस मध्ये ग्लायकोज फॉर शुगर अँड द लायसिस फॉर स्प्लिटिंग असते. ग्लायकोलायसिस दिलं तर कोणी गुस्टाव एम डेन ऑटो मायरनॉफ आणि जे पर्नास ह्या ठिकाणी मिळून काय केलं तर ग्लायकोलायसिस सिस्टम आणि त्याच्यामधलं फिजिओलॉजिकल ऍक्शन दाखवलेलं आहे आपल्याला. ईएमपी पातळी म्हणून त्याला म्हटलं जातं तिघाच्या नावापासून बनलेलं आहे. anaerobic organism only possess in respiration only process in respiration occur in cytoplasmic मध्ये anaerobic जे रेस्पिरेशन असते त्यांच्यामध्ये फक्त एकच प्रकारचं रेस्पिरेशन मध्ये प्रोसेस होत असते ती ग्लायकोलायसिस असते आणि ती कुठे होत असते सायटोप्लाझ्म मध्ये. प्रेझेंट इन ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये असते कारण की anaerobic मध्ये पण होते आणि aerobic मध्ये पण होते. ग्लुकोज अंडरगो द पार्शियल ऑक्सिडेशन ह्या प्रोसेस मध्ये ग्लुकोजचं पार्शियल ऑक्सिडेशन होतं. 2 मॉलिक्यूल ऑफ पायरुव्हिक ऍसिड फॉर्म होतात. ग्लुकोज फ्रॉम सुक्रोज पासून काय केलं जातं ग्लुकोज ही डेराइव्ह केलं जाते कारण की सुक्रोजचं ब्रेकडाऊन होऊन काय होतं फ्रुक्टोज आणि ग्लुकोज तयार होत असते. त्यामध्ये बी सुक्रोज कापासून बनलेला असतं बीटा बीटा दोन्ही पण बीटा बीटा असतात. अल्फा ग्लुकोज असते आणि बीटा सुक्रोज असते. बीटा सुक्रोज असते. एंड प्रोडक्ट ऑफ द फोटोसिंथेसिस. सुक्रोज इज कन्वर्टेड इनटू ग्लुकोज अँड फ्रुक्टोज. आता सांगितल्याप्रमाणे सुक्रोज काय मध्ये येते जीएफ मध्ये कन्वर्ट होते. तर ग्लायकोलायसिस हे जे एन्झाइम इन्व्हर्टेज ह्यांना काय केलं जाते कन्वर्ट केलं जाते. पाथवे ऑफ ग्लुकोज अँड फ्रुक्टोज आर ग्लुकोज 6 फॉस्फेट म्हणजे त्यामध्ये आता आपण ग्लायकोलायसिसचा पाथवे बघणार आहोत. ग्लायकोसाइडिक पाथवे मध्ये बघा आता ग्लायकोलायसिस आहे ना त्यात बघा ग्लुकोज हा 6 कार्बनचा कंपाऊंड आहे त्याला काय केलं जाते ग्लुकोज 6 फॉस्फेट मध्ये कन्वर्ट केलं जाते. एक एटीपी वापरला जाते इथे ध्यानात ठेवा. पुन्हा ग्लुकोज 6 फॉस्फेटला फ्रुक्टोज 6 फॉस्फेट मध्ये कन्वर्ट 6 कार्बनचं असते फक्त तिथे कन्वर्ट झालं जातं. पुन्हा फ्रुक्टोज 6 फॉस्फेटला फ्रुक्टोज 1,6 फॉस्फेट म्हणजे आणि 6व्या नंबरला एक नाही पहिल्या नंबरला एक फॉस्फेट ऍड झाला म्हणजे काय झालं आणि एक एटीपी यूज झाला. त्यानंतर फ्रुक्टोज 1,6 बायफॉस्फेटला काय केलं जाते ट्रायोज फॉस्फेट ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट PGAL किंवा ट्रायफॉस्फेट डायहायड्रॉक्सी ऍसिटोन फॉस्फेट 3 कार्बन 3 कार्बन मध्ये ब्रेक केलं जाते. त्यानंतर 3 कार्बन मध्ये ब्रेक केल्यानंतर त्याच्यामध्ये काय होतंय त्या ट्रायोज फॉस्फेटचं कन्व्हर्जन काय म्हणतात 2 मॉलिक्युल ऑफ ट्रायोज बिसफॉस्फेट त्यालाच काय म्हणतात 1,3 बिसफॉस्फोरिक ग्लिसरिक ऍसिड म्हणजे PGA नंतर त्या कन्व्हर्जन होताना काय होतंय एक NAD चा मॉलिक्युल रिड्यूस होऊन काय मध्ये NADH2 मध्ये तयार होते. त्यानंतर PGA चे रूपांतर जेव्हा आपण ट्रायोज फॉस्फेट किंवा फॉस्फोग्लिसरिक ऍसिड मध्ये कन्व्हर्ट करतात आपण तेव्हा ADP चं रूपांतर काय मध्ये ATP मध्ये होते. बघा आता इथं 1,3 आहे इथं आणि इथं फक्त 3 म्हणजे एक नंबरचा फॉस्फेट निघून गेला इनऑर्गॅनिक फॉस्फेट निघून गेला म्हणजे तिथं ATP चं फॉर्मेशन झालं ADP पासून 2 ट्रायस फॉस्फेट 3 किंवा त्याला 3 फॉस्फोग्लिसरिक ऍसिड फॉर्म झालाय 3 कार्बनचा कंपाऊंड आहे. त्याला पुन्हा काय मध्ये 2 काय मध्ये कन्वर्ट झाले 2 फॉस्फोग्लिसरेट मध्ये कन्वर्ट केलं जाते. पुन्हा त्यात ग्लिसरेटला पुन्हा फॉस्फोइनोलिक
इनॉल फायरवेट मध्ये किंवा फॉस्फोइनॉल फॉरवेट मध्ये कन्वर्ट केलं जाते. तिथनं एक H2 मॉलिक्युल बाहेर पडला जाते. आणि इकडे बघा आता फॉस्फोइनॉल पायरुवेट मधलं एक एडीपी तयार होते. आता त्याला पायरुविक ऍसिड मध्ये कन्वर्ट केलं जाते फॉस्फोइनॉल पायरुवेटला. तेव्हा काय होते, एक एटीपी तयार होते. बघा आता म्हणजे ह्याच्यामध्ये टोटल 2 एटीपी तयार झाली आणि 2 NADPH2 तयार झाले, नाही 4 एटीपी तयार झाले. नाही एक इथं एक झाला आणि इथं एक झाला, 2 एटीपी तयार झाले आणि 2 जे आहेत एक जे NADP तयार झाला. म्हणजे NAD पासून 3 इलेक्ट्रॉन मिळत असतात आपल्या एका NAD पासून. म्हणजे 2 जागेवर इथं काय झालंय, सबस्ट्रेट लेवल एटीपी फॉर्मेशन. म्हणजे असं एटीपी फॉर्मेशन असतंय की त्यानं डायरेक्ट एटीपी फॉर्म झाला असते. आणि ही सबस्ट्रेट लेवल एटीपी फॉर्म नाही, कारण की इथं पुन्हा एटीपीची प्रक्रियासाठी इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम मध्ये जायचं आहे NAD ला. तर बघा त्यामध्ये डिफरंट एन्झाईम वापरले जातात. काय फ्रुक्टोज किंवा ग्लायकोसिड ग्लुकोजचं फ्रुक्टोज फॉस्फोरायलेटेड मध्ये कन्वर्ट करून ग्लुकोज 6 फॉस्फेट मध्ये कन्वर्ट करताना आपल्याला हेक्झोकायनेज वापरायचे असते, जी की 2019च्या नीटच्या पेपर मध्ये विचारलेला आहे. आयसोमराइज प्रोड्यूस काय करायला जाते, फ्रुक्टोज 6 फॉस्फेट प्रोड्यूस करताना आयसोमेराइज केलं जाते. मेटाबॉलिझम ऑफ द ग्लुकोज फ्रुक्टोज सेम आहे आपल्याला माहिती. चेन ऑफ 10 रिएक्शन ही ग्लायकोलायसिस कंट्रोल डिफरंट एन्झाईमनी कंट्रोल केली जाते. प्रोड्यूस पायरुवेट फ्रॉम द ग्लुकोज, पायरुविक ऍसिड पायरुविक ऍसिड मध्ये कन्वर्ट केलं जाते त्याला. युटिलायझेशन अँड सिंथेसिस ऑफ एटीपी होते. युटिलायझेशन 2 जागेवर होते आणि सिंथेसिस पण 2 जागेवर व्हायला लागले. एटीपी 2 स्टेप आहे. कन्वर्जन ऑफ द युटिलाइज कुठे केला जाते, कन्वर्जन ऑफ द ग्लुकोज इंटू ग्लुकोज 6 फॉस्फेट. आणि सेकंड कुठे केला जाते, कन्वर्जन ऑफ द फ्रुक्टोज इंटू फ्रुक्टोज 6 फॉस्फेट इंटू फ्रुक्टोज 1,6 बायफॉस्फेट मध्ये. ध्यानात कसं ठेवायचं, फ्रुक्टोज 6 फॉस्फेट मध्ये 6 लाच एक फॉस्फेट आहे आणि तिथनं कन्वर्ट केला जाते फ्रुक्टोज 1,6 फॉस्फेट म्हणजे 1 ला ऍड केला म्हणजे एक एटीपी यूज केला. आणि ग्लुकोज 6 फॉस्फेट मध्ये कन्वर्ट होताना 6 मध्ये एक फॉस्फेट ऍड केला म्हणजे तिथं बी एक फॉस्फरस म्हणजे एटीपी वापरला आला. पुन्हा काय होतंय, फ्रुक्टोज 1,6 बायफॉस्फेट स्प्लिट काय होते, डायहायड्रॉक्सी ऍसिटोन अँड डायहायड्रॉक्सी ऍसिटाल्डेहाइड फॉस्फेट फॉस्फेट मध्ये ऍसिटोन फॉस्फेट मध्ये कन्वर्ट होते. अँड द PGL म्हणजे फॉस्फो 3PGL म्हणजे फॉस्फोग्लिसरॉल्डिहाइड मध्ये कन्वर्ट होते 3 कार्बनच्या मॉलिक्युल मध्ये. 1 स्टेपला काय होते, NADH प्लस फॉर्म होते त्यापासून NAD प्लस न. ती काय आहे, इज रिटर्न व्हेन द 3 फॉस्फोग्लिसरॉल्डिहाइड PGL कन्वर्ट काय मध्ये होते 1,3 बाय बिसफॉस्फोग्लिसरेट मध्ये कन्वर्ट होतात, BPGA मध्ये कन्वर्ट होतात. 2 redox इक्विव्हॅलेंट आर रिमूव्ड होतात म्हणजे ते रिमूव्ह झालेलं आहे फ्रॉम PGL. आता PGL is oxidized into inorganic phosphate get converted into the BPGA मध्ये कन्वर्ट होताना. Conversion of the BPGA into the 3 phosphoglyceric acid PGA energy yielding process आहे. इथे ATP मिळते आपण बघितलंय. Trapped by the ATP एनर्जी एटीपी ने रिलीज झालेली एनर्जी ATP फॉर्म साठी वापरली जाते. ATP is synthesized during the conversion of the PEP into pyruvic acid म्हणजे लास्ट स्टेप ही इथं काय केलं जातं, एक एटीपी आणि बोलवलं स्टेप ऑफ द ग्लायकोलायसिस येते. पायरुविक ऍसिड हा याचा काय की प्रोडक्ट आहे ग्लायकोलायसिसचा, ती पुढे वापरला जाते आपल्याला. लॅक्टिक ऍसिड फर्मेंटेशन असते, अल्कोहोलिक फर्मेंटेशन असते, एरोबिक रेस्पिरेशन असते. फर्मेंटेशन कोणामध्ये होत असते, अनएरोबिक कंडिशन मध्ये होत असते, प्रोकॅरियोट मध्ये होत असते, युनिसेल्युलर युकॅरियोट मध्ये पण होऊ शकते. फॉर द कंप्लीट ऑक्सिडेशन ऑफ द ग्लुकोज टू CO2 ग्लुकोज टू CO2 आणि H2O. क्रेब्स सायकल पुढली स्टेप असते यासाठी एरोबिक रेस्पिरेशन साठी रिक्वायर O2 सप्लाय लागते क्रेब्स सायकल, पण ग्लायकोलायसिस साठी O2 लागत नाही. 0 मॉलिक्युल ऑफ द O2 युटिलाइज केले जाते, पण क्रेब्स सायकल साठी ऑक्सिजन आपल्याला महत्त्वाचा लागते. तर
ऑक्सिजन लागते म्हणजे ही काय झालं, इथं ब्रिदिंग होते म्हणून हे प्रूव्ह होण्यात सुरू झाले आता. तर कम्प्लीट ऑक्सिडेशन व्हायला लागले. पण इथं काय एरोबिक मध्ये होतंय क्रेब्स सायकल, पण एनारोबिक मध्ये होत नाही. फक्त ग्लायकोलायसिस असे की एरोबिक मध्ये पण होते आणि एनारोबिक मध्ये पण व्हायला लागले. त्यानंतर फर्मेंटेशन बघा, फर्मेंटेशन ईस्ट मध्ये फर्मेंट केलं जाते. इनकम्प्लीट ऑक्सिडेशन केलं जाते ग्लुकोजचं anaerobic condition मध्ये. Pyruvic acid is converted into the CO2 आणि इथेनॉल मध्ये कन्वर्ट केलं जाते pyruvic acid ला. एन्झाईम pyruvic acid डिकार्बोक्सिलिक वापरला जाते आणि अल्कोहोल डिहायड्रोजनेस वापरला जाते. बॅक्टेरिया प्रोड्यूस द लॅक्टिक ऍसिड फ्रॉम द pyruvic acid. बॅक्टेरिया केलं काय करते तर लॅक्टिक ऍसिड प्रोड्यूस करतात पुन्हापासून pyruvic acid. ॲनिमल सेल मध्ये बघा आता, मसल मध्ये काय केलं जाते, एक्सरसाइज करताना मसल मध्ये ऑक्सिजन इज इनॅक्युरेट फॉर सेल्युलर रेस्पिरेशन इन पायरुविक ऍसिड. रिड्यूस टू लॅक्टिक ऍसिड मध्ये रिड्यूस केलं जाते कुणी एन्झाईम लॅक्टेट डिहायड्रोजनेस. रिड्यूसिंग एजंट कोणता इज NADH विच इज रिऑक्सिडाइज टू NAD मध्ये रिऑक्सिडाइज केलं जाते बोथ प्रोसेस मध्ये. Both lactic acid and the alcohol fermentation not much energy जास्त रिलीज होत नाही. Less than 7% of the energy in glucose is released. 7% पेक्षा कमी एनर्जी ग्लुकोज पासून रिलीज केली जाते. हजार्डस प्रोसेस आहे म्हणजे डेंजरस प्रोसेस आहे, either acid or the alcohol. One molecule of the glucose is fermented to alcohol and or the lactic acid. Yeast is poison to death. Concentration alcohol reaches about the 13%. 13% the concentration झालं आपण बघितलं 7% एनर्जी रिलीज होती, 13% कॉन्सन्ट्रेशन रिलीज झालं त्याचं, तर काय एस साठी काय असतं डेथ होऊ शकते एसची. कम्प्लीट ऑक्सिडेशन ऑफ द ग्लुकोज एक्स्ट्रॅक्ट एनर्जी स्टोअर करण्यासाठी. आता ही एक काय दिलंय मेजर पाथवे ऑफ एनाएरोबिक रेस्पिरेशन. बघा ग्लुकोजचं काय केलं जाते, ग्लिसरॉल ट्रिफॉस्फेट त्याचं NAD रिडक्शन होते. 3-फॉस्फोग्लिसरिक ऍसिड पुन्हा पायरुविक ऍसिड फॉस्फोइनोल पायरुविक ऍसिड तयार होते. पायरुविक ऍसिड पुन्हा काय केलं जाते लॅक्टिक ऍसिड फर्मेंटेशन मध्ये लॅक्टिक ऍसिड मध्ये कन्वर्ट केलं जाते. इथं काय ऑक्सिडाइज होते NADH ऑक्सिडाइज होऊन NAD मध्ये कन्वर्ट होते आणि इथं बी काय होतं NAD ऑक्सिडाइज होऊन NAD मध्ये NADH ऑक्सिडाइज होऊन NAD मध्ये कन्वर्ट होते आणि इथॉलिक फर्मेंटेशन होते ज्यामध्ये इथेनॉल आणि CO2 रिलीज होते. लार्ज नंबर ऑफ ATP आता एरोबिक मध्ये होत असते युगॅरिट मध्ये विदिन द मायटोकॉन्ड्रिया रिक्वायर O2 रिक्वायर लागते. एरोबिक रेस्पिरेशन आहे इथं. ऑक्सिजन आपल्याला माहिती की ऑक्सिजन यूज केला जाते मायटोकॉन्ड्रिया, कारण की मायटोकॉन्ड्रिया मध्ये सेल मध्ये बघितलं आहे की आपण तिथं काय असते एरोबिक रेस्पिरेशन होत असते. कंप्लीट ऑक्सिडेशन ऑफ द वन ऑर्गॅनिक सबस्टेट प्रेझेन्स ऑफ द ऑक्सिजन रिलीजेस CO2 वॉटर अँड लार्ज अमाउंट ऑफ एनर्जी रिलीज केली जाते. एरोबिक रेस्पिरेशन बघा आता, एरोबिक रेस्पिरेशन मध्ये तुमचं मायटोकॉन्ड्रिया मध्ये होत असते. पायरुवेट इज ट्रान्सपोर्टेड फ्रॉम सायटोप्लाझम टू मायटोकॉन्ड्रिया. आता पायरुवेट कुठं पायरुविक ऍसिड कुठं फॉर्म झाला आहे ग्लायकोलायसिस होते सायटोप्लाझम मध्ये. सायटोप्लाझम मध्ये पायरुविक ऍसिड कुठं ट्रान्सफर केला जाते मायटोकॉन्ड्रिया मध्ये ट्रान्सफर केला जाते. आता स्टेप वाइज रिमूव्हल ऑफ द हायड्रोजन आयटम केलं जाते. आता 3 मॉलिक्युल ऑफ द CO2 रिलीज केले जातात. त्यानंतर फर्स्ट प्रोसेस काय मॅट्रिक्स ऑफ मायटोकॉन्ड्रिया मध्ये फर्स्ट प्रोसेस होती. सेकंड लोकेटेड ऑन द इनर मेम्ब्रेन ऑफ द मायटोकॉन्ड्रिया मध्ये सेकंड प्रोसेस काय होती लोकेटेड मध्ये, जी पण 2019 पेपरचं क्वेश्चन आहे जे बघणार. पायरुवेट ग्लायकोलाइड कॅटाबॉलिझम ऑफ द कार्बोहायड्रेट सायटोसॉल एंटर मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्सिलेशन. महत्वाचं माहिती आहे ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्सिलेशन कुठं होते मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स मध्ये होते. तिथं कॅटलाइज बाय द पायरुविक डिहायड्रोजनेस एन्झाइम वापरला जाते. पार्टिसिपेशन ऑफ द सेव्हरल कोएन्झाइम इन्क्लुडिंग NAD कोएन्झाइम अँड कोएन्झाइम A हे वापरले जातात. ही कुठं व्हायला लागली मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स मध्ये व्हायला लागले. ही काय होते इंटरमिडिएट टेस्ट स्टेप आहे, जॉइनिंग स्टेप. पायरुविक ऍसिड कोएन्झाइम A NAD च्या प्रेझेन्स मध्ये Mg2+ आयन वापरला जाते. महत्वाचे आहे पायरुवेट डिहायड्रोजनेस एन्झाइम वापरला जाते. एसिटाइल CoA मध्ये कन्वर्ट केला जाते. CO2 NADH रिलीज केला जाते.
टू मॉलिक्युल ऑफ द NADH इथं पण रिलीज होते ड्युरिंग द मेटाबॉलिझम ऑफ द टू मॉलिक्युल ऑफ द पायरिक ऍसिड वन ग्लुकोज मॉलिक्युल ड्युरिंग द ग्लायकोलायसिस. एक मॉलिक्युल कुठं ग्लायकोलायसिस मध्ये रिलीज झालेला असते. टू मॉलिक्युल NADH चे कुठे इथे रिलीज झालेत ह्या प्रोसेस मध्ये. ऍसिटाइल कोए सायक्लिक पाथवे ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड सायकल किंवा क्रेब सायकल हेन्स क्रेबनी डिनोट केलेली त्यामध्ये एंटर करण्यास सुरुवात करते. आता ऍसिटाइल कोए बघा आता ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड सायकल काय आहे आता TCA सायकल condensation of the acetyl group oxaloacetic acid water to yield the citric acid. ऑक्झॅलोएसिटिक ऍसिड आणि ऍसिटाइल कोएचं कंडेन्सेशन होते त्यापासून काय होत लागले सिट्रिक ऍसिड मिळायला लागला. एन्झाईम कोणता आहे तर सिट्रिक सिंथेसिस कोए इज रिलीज्ड. कोए रिलीज केला जाते काय इथनं रिलीज केला जाते. कोए रिलीज द सिट्रेज इज आयसोमराइज इनटू आयसोसिट्रेट मध्ये आयसोमरायझम केलं जाते. टू सक्सेसिव्ह स्टेप ऑफ डिकार्बोक्सिलेशन केलं जाते. आता आयसोसिट्रेटचं स्टेप वाईज दोनदा डिकार्बोक्सिलेशन केलं जाते फॉर्मेशन ऑफ द अल्फा ग्लुटारिक ऍसिड. ही महत्वाचं कारण की दोन सक्सेसिव्ह डिकार्बोक्सिलेशन केल्यानंतर कोणतं प्रोडक्ट मिळतं ही एक महत्वाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो इथे. तर अल्फा ग्लुटारिक ऍसिड पुन्हा काय मिळते देन सक्सिनिल कोए मिळते आणि पुन्हा सक्सिनिल कोए इज ऑक्सिडाइज इनटू ऑक्झॅलोएसिटिक ऍसिड. कन्वर्जन ऑफ द सक्सिनल कोए टू सक्सिनिक ऍसिड इज द GTP सिंथेसिस होते. महत्वाचं इथलं सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरायलेशन इथं पण GTP म्हणजे GTP is converted into GDP simultaneously synthesis of the ATP from the ADP. त्यानंतर ATP हा फॉर्म केला जातो ADP पासून. 3 पॉइंट ऑफ द NAD reductase reduced to NADH. 3 पॉइंट आहेत तिथे काय केलं जाते NAD काय मध्ये NADH मध्ये रिड्यूस केला जाते. 1 पॉइंट ला काय केलं जातं FAD reduced to the FADH2. रिप्लेसमेंट ऑफ द ऑक्झॅलिक ऍसिड as the first member of the cyclic केलं जातं. रिजनरेशन ऑफ द NAD FAD NADH आणि FADH कसं केलं जातं ती आपण या त्याच्या पुढल्या पार्ट मध्ये बघणार. मध्ये बघा आता हे दिली सिट्रिक ऍसिड किंवा ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड सायकल. पायरुवेट काय केलं जाते कोए एन्झाईमच्या प्रोसेस मध्ये NAD ला काय केलं जाते NADH मध्ये आणि CO2 रिलीज होते ऍसिटाइल कोए मध्ये कन्वर्ट होते. तो 2 कार्बनचा कंपाऊंड आहे. 3 कार्बनचा कंपाऊंड असते त्यातनं 1 कार्बन रिलीज होते. ऍसिटाइल कोए आणि ऑक्झॅलोएसिटिक ऍसिड 4 कार्बनचा कंपाऊंड काय होते सिट्रिक ऍसिड मध्ये कन्वर्ट होते 6 कार्बनचा. पुन्हा 2 सक्सेसिव्ह डिकार्बोक्सिलेशन होते. डिकार्बोक्सिलेशन होते आता ह्याचं अल्फा ग्लुटारिक ऍसिड 5 कार्बनचा तयार होते आणि CO2 आणि सक्सेसिव्ह डिकार्बोक्सिलेशन झालं की NAD मध्ये NADH मध्ये इथे एक NADH रिलीज व्हायला लागला इथे एक रिलीज 2 झाले. काय होतं इथे एक रिलीज होते म्हणजे 2 सक्सेसिव्ह डिकार्बोक्सिलेशन होऊन सक्सिनिक ऍसिड तयार व्हायला लागला. सक्सिनिक ऍसिड काय होतं 4 कार्बनचं कारण की 2 कार्बन निघून गेले CO2 मार्फत इथनं. पुन्हा FADH2 मध्ये मॅलिक ऍसिड मध्ये कन्वर्जन किंवा सक्सिनिक ऍसिडचं सक्सिनिक अनहायड्राइड मध्ये कन्वर्जन सक्सिनिक ऍसिडचं सक्सिनिल कोएचं सक्सिनिक ऍसिड मध्ये कन्वर्जन होतं आणि 2 मॉलिक्युल ऑफ द FAD चे रिलीज होते. पुन्हा मॅलिक ऍसिडचं ऑक्झॅलोएसिटिक ऍसिड मध्ये कन्वर्जन होते तेव्हा NAD पासून NADH तयार व्हायला लागलाय. इलेक्ट्रॉन ट्रान्सफर सिस्टीम आता ETS सिस्टीम काय आहे ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन केलं जाते. त्यामध्ये एनर्जी स्टोअर्ड इन द NADH मध्ये आणि FADH मध्ये DH2 मध्ये एनर्जी स्टोअर केली जाते. इलेक्ट्रॉन पास ऑन O2 रिझल्टिंग इन द फॉर्मेशन ऑफ द H2O फॉर्मेशन होते. O2 मध्ये इलेक्ट्रॉन पास केले जातात. इलेक्ट्रॉन ट्रान्सफर सिस्टीम कुठे लोकेटेड आहे इनर मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन मध्ये लोकेट आहे. कारण इलेक्ट्रॉन ट्रान्सफर सिस्टीम हीच क्वेश्चन काय केला जातं 2019च्या क्वेश्चन पेपरला होता नेटच्या. मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स NADH डिहायड्रोजनस कॉम्प्लेक्स 1 आहे. इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट कोणाला काय ते बिनकोनला लोकेटेड ऑन द इनर मेम्ब्रेन मध्ये लोकेटेड आहे. रिड्यूसिंग इक्विव्हॅलेंट FADH2 कॉम्प्लेक्स 2 आहे जी की जनरेट ड्यूरिंग द ऑक्सिडेशन ऑफ द सक्सिनेट इनटू सिट्रिक ऍसिड.
सक्शन इट इनटू तो सिट्रिक ऍसिड सायकल मध्ये सायटोक्रोम सी वाया सायटोक्रोम B1C कॉम्प्लेक्स नंबर 3 आहे ही सायटोक्रोम सी इज द स्मॉल प्रोटीन अटॅच्ड टू द आउटर सरफेस complex 3 and 4 between mobile carrying between the complex 3 and 2 4 कोण आहे इंटरमेम्ब्रेन फेस थांबा इनर मेम्ब्रेन अँड द ऍक्ट ॲज अ मोबाईल कॅरियर कोण आहे ती जे आहे सायटोक्रोम सी बिटवीन द कॉम्प्लेक्स 3 अँड 4 कॉम्प्लेक्स 4 सायटोक्रोम सी ऑक्सिडेज कॉम्प्लेक्स आहे सायटोक्रोम ए आणि ए3 टू कॉपर सेंटर ह्यांच्यामध्ये प्रेझेंट असते सायटोक्रोम ए आणि सायटोक्रोम ए3 ह्यांच्यामध्ये टू कॉपर सेंटर प्रेझेंट असतात एटीपी सिंथेस कॉम्प्लेक्स 4 कॉम्प्लेक्स नंबर 5 कोण आहे ते आहे एटीपी सिंथेस कॉम्प्लेक्स नंबर 5 ऑक्सिडेशन ऑफ द वन मॉलिक्यूल ऑफ द NADH आणि 3 ATP फॉर्म व्हायला लागले तर वन मॉलिक्यूल FADH जर केलं तर 2 ATP फॉर्म व्हायला लागले तर एरोबिक रेस्पिरेशन ओनली इन द प्रेझेन्स ऑफ द ऑक्सिजन होत असते रोल ऑफ द लिमिटेड टर्मिनल स्टेजला ऑक्सिजनचा फक्त रोल आहे प्रेझेन्स ऑफ द ऑक्सिजन इज वायटल आहे महत्वाचं आहे रिमूव्हिंग ऑफ द हायड्रोजन फ्रॉम द सिस्टम साठी महत्वाचं आहे ऑक्सिजन इज द फायनल हायड्रोजन ऍक्सेप्टर आहे फॉस्फोरायलेशन photophosphoration light energy utilized for the production of the gradient protein gradient production करण्यासाठी केलं जाते त्यामध्ये फोटोसिंथेसिस मध्ये एनर्जी ऑफ द ऑक्सिडेशन रिडक्शन इज युटिलाइज सेम प्रोसेस इज कॉल्ड ॲज ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन केलं जाते फक्त हे तर मेम्ब्रेन लिंक्ड एटीपी सिंथेसिस केली जाते केल्मॉस्मॅटिक हायपोथेसिस हे पण वापरलं जाते आणि फोटोसिंथेसिस मध्ये पण वापरला जाते तर एटीपी सिंथेसिस कॉम्प्लेक्स नंबर 5 टू मेजर कंपोनेंट ऑफ द F1 and F2 वेरिफल मेम्ब्रेन प्रोटीन कॉम्प्लेक्स असतात साइट ऑफ सिंथेसिस ऑफ एटीपी फ्रॉम द ADP and inorganic phosphate वापरला जाते इथं F0 इज इंटेग्रल मेम्ब्रेन आहे प्रोटीन कॉम्प्लेक्स F0 इंटेग्रल कसं ठेवायचं आपल्याला वाटतं ही गोल आहे पण इथं F1 येणार पण ही गोल नाही ती काय व्हायला लागलं ती F0 आहे असं ध्यानात ठेवायचं तर passage channel coupled with the catalytic site of the F1 production of the ATP product from the ATP पासून काय करायचंय ATP फॉर्म करायचं आहे आपल्याला तेव्हा काय व्हायला लागले 2H प्लस लागायला लागले पास F1 पासून F0 पासून पास करायचे इंटरमेम्ब्रेन स्पेस मधनं द मॅट्रिक्स डाउन इलेक्ट्रोकेमिकल प्रोटॉन ग्रेडियंट नुसार ती काय होणार आहे पास होणार आहे diagrammatic representation of the ATP synthesis in mitochondria inner mitochondrial matrix ही त्याची आउटर साइड आहे अशा प्रकारे काय केलं जातं ही अटॅच केलं जाते ही आउटर साइडला प्रोटॉन ग्रेडियंट काय होते ब्रेक होते इकडे 2H प्लस गेले एक ATP निघायला लागले कायपासून ADP आणि फॉस्फेट इनऑर्गॅनिक फॉस्फेट पासून आता इलेक्ट्रॉन ही सिस्टीम बघा आपण ETS सिस्टीम ही इंटरमेम्ब्रेन स्पेस आहे ही इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन आहे आणि ही काय मॅट्रिक्स आहे म्हणजे ह्या साइडला काय ऑर्गेनेली असणार आहेत तर पहिला काय व्हायला लागला NAD चं ही कॉम्प्लेक्स 1 आहे ही NAD मध्ये कन्वर्ट होतोय NADH डिहायड्रोजनेस कॉम्प्लेक्स नंबर 1 आहे तर ते काय FNM मध्ये 2 इलेक्ट्रॉन देते पुन्हा APS मध्ये देते ती काय करते इलेक्ट्रॉन पुन्हा पास करते युबिक्विनोन काय असते फ्री असते युबिक्विनोन H2 तयार व्हायला लागला पुन्हा कॉम्प्लेक्स नंबर 3 काय कॉम्प्लेक्स नंबर 3 आहे सायटोक्रोम BC1 काय करते सायटोक्रोम B पुन्हा APS कर पास करते आणि पुन्हा सायटोक्रोम C1 कडे पास करते त्यानुसारच कॉम्प्लेक्स नंबर 2 असते सक्सिनेट डिहायड्रोजनेस असते जी की सक्सिनेट जर रूपांतर प्रोमॅरिट मध्ये होताना काय व्हायला FADH तयार झाला असते FAD चं रूपांतर काय करते APS मध्ये करते आणि पुन्हा ते युबिक्विनोन मोबाईल कॅरियर कडे देते UQH2 मध्ये तयार होते पुन्हा त्याच प्रमाणे कॉम्प्लेक्स BC1 मध्ये म्हणजे दोन एकूण काय व्हायला लागले हितनं हायड्रोजन रिलीज व्हायला लागले ही दोन प्रोसेस महत्वाच्या आहेत
तर ती सायटोक्रोम सी काय करते, पुन्हा सायटोक्रोम सी कॅरी करते इलेक्ट्रॉन, मोबाईल कॅरियर आहे. कॉपर मध्ये ती काय करते, हा O2 आणि 2s2 S2 मध्ये रूपांतर करताना कॉम्प्लेक्स 4 आहे. सायटोक्रोम सी ऑक्सिडेज ही कॉम्प्लेक्स नंबर 4 आहे. कॉपर सेंटर असतं इथे एक सायटोक्रोम सायटोक्रोम A3 आणि सायटोक्रोम A3 ही काय काय असते त्यामध्ये कॉम्प्लेक्स नंबर 4 मध्ये 2 कॉपर सेंटर असतात. ती असते सायटोक्रोम सी ऑक्सिडेज. लास्टला काय एटीपी सिंथेसिस कॉम्प्लेक्स नंबर 5 असते. इलेक्ट्रोकेमिकल ग्रेडियंट ब्रेकडाऊन होते. रेस्पिरेटरी बॅलन्स शीट आता लास्ट सेकंड लास्ट पार्ट आहे रेस्पिरेटरी बॅलन्स शीट. त्यामध्ये काय ग्लायकोलायसिस TCA सायकल ETS पाथवे वन आफ्टर वन होते असं त्यांनी डिनोट केलं. पण काय होतं बघा, NAD सिंथेसाइज्ड ग्लायकोलायसिस ट्रान्सपोर्टेड इनटू मायटोकॉन्ड्रियामध्ये ट्रान्सपोर्ट केला जाते म्हणते आणि अंडरगो द ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायझेशन केलं जाते. नन ऑफ द इंटरमिडिएट असं म्हणणं आहे त्यांचं की नन ऑफ द इंटरमिडिएट काय केलं जातं पाथवेमधला युटिलाइज केलं नाही जात काय ह्यासाठी सिंथेसिस ऑफ द आणि अदर कार्बोहायड्रेटसाठी. पण आपण बघितलं की बरेच कार्बोहायड्रेट पासून बरेच इंटरमिडिएट काय केले जाते ते यूज केले जाते. ओनली ग्लुकोज नो अदर अल्टरनेटिव्ह सबस्ट्रेट एंटरिंग द पाथवे इंटरमिडिएट स्टेज. दुसरा कोणताच पाथवे आपण सबस्ट्रेट आपण वापरू शकत नाही, पण फक्त आपण काय ग्लुकोज वापरू शकतो असं त्यांचं म्हणणं होतं. पण असं नाही, डिस्प्रूव्ह करण्यात आली थिअरी. नॉट रिअली व्हॅलिड इन अ लिव्हिंग सिस्टीम. ऑल पाथवे वर्क सायमल्टेनियसली. सगळे पाथवे काय करतात सायमल्टेनियसली वर्क करतात. म्हणजे हे तर फॉल्स झालं कारण की स्टेप बाय स्टेप म्हणते. डू नॉट एक्सप्लेन इन वन आफ्टर वन म्हणजे फॉल्स झाले. एन्झायमॅटिक रेट कंट्रोल बाय द मल्टिपल मीन्स. नेट गेन ऑफ द ATP किती 38 आहे. एरोबिक रेस्पिरेशन ऑफ द वन मॉलिक्युल ऑफ द ग्लुकोज पासून 38 ATP आपल्याला मिळतात एरोबिक रेस्पिरेशन मधनं. फर्मेंटेशन एरोबिक प्रोसेस मधनं फर्मेंटेशन ओनली पार्शियल ब्रेकडाउन ऑफ द ग्लुकोज. एरोबिक रेस्पिरेशन कंप्लीट डिग्रेड CO2 आणि H2 मध्ये कंप्लीट ब्रेकडाउन होते, ऑक्सिडेशन होते. फर्मेंटेशन नेट गेन ऑफ द ATP मॉलिक्युल 2 ATP मॉलिक्युल भेटतात फर्मेंटेशन मध्ये जी एरोबिक मध्ये. डिजनरेटेड टू द पायरुविक ऍसिड. डिग्रेड टू पायरुविक ऍसिड. NADH is oxidized to NAD slowly in fermentation. पण रिएक्शन विग्रस रिएक्शन असते कोणामध्ये एरोबिक रेस्पिरेशन मध्ये. एम्फिबोलिक पाथवे आता एम्फिबोलिक पाथवे ऑल कार्बोहायड्रेट आर कन्वर्टेड इनटू द ग्लुकोज. ही काय झालं कोणचं बी कार्बोहायड्रेट वापरू शकतात. म्हणजे काय झालं ही पण चूक झाली. इंटरमिडिएट आपण कोणचा वापरू शकतो कन्वर्टेड इनटू ग्लुकोज. फॅट वुड बी नीडेड टू ब्रोकन डाउन काय मध्ये ब्रोकन ग्लिसरॉल आणि फॅटी ऍसिड. फॅटी ऍसिड रेस्पायर्ड फर्स्ट रेस्पायर्ड डिग्रेड इनटू काय मध्ये एसिटाइल क्लोए मध्ये डिग्रेड केलं एंटर इन पाथवे एंटर मध्ये एंटर करते पाथवे. ग्लिसरॉल एंटर इन पाथवे बाय आफ्टर कन्वर्टेड इनटू PGL मध्ये कन्वर्ट करावं लागते त्याला आधी. प्रोटीनचं पण तसंच प्रोटीएज डिग्रेड केलं जाते. इंडिव्हिज्युअल अमायनो ऍसिड आफ्टर डिअमायनेशन डिपेंडिंग ऑन द स्ट्रक्चर मध्ये डिपेंड असतं. स्ट्रक्चरवर डिपेंड असतं. क्रेब सायकल मध्ये पायरुवेट ऑर द ऍसिटाइल कोए नुसार वापरला जाते. रेस्पिरेटरी प्रोसेस ही ट्रॅडिशनली काय आहे कॅटाबॉलिक म्हटली जाते, पण कॅटाबॉलिक म्हटली जाते पण कॅटाबॉलिक नाही आहे, दोन्ही पण आहे. वेन द नीड्स ऑफ सिंथेसिस ऑफ द फॅटी ऍसिड फ्रॉम द ऍसिटाइल कोए विड्रॉन रेस्पिरेटरी सिस्टम पाथवेमधनं ती रेस्पिरेटरी सबस्ट्रेट काय केला विड्रॉ केला जाते. रेस्पिरेटरी पाथवे कम्स इनटू द सिंथेसिस ऑफ द फॅटी ऍसिड करायचं म्हणल्यावर काय होतंय ब्रेकिंग डाऊन म्हणजे काय असते कॅटाबॉलिझम आणि सिंथेसिस म्हणजे काय असते ॲनाबॉलिझम. तर इथं ॲनाबॉलिझम व्हायला लागले. रेस्पिरेटरी पाथवे बोथ ॲनाबॉलिझम आणि कॅटाबॉलिझम आहे म्हणून रेस्पिरेटरी याला काय म्हणतात एम्फिबॉलिक पाथवे असं म्हणायला लागले. तर फॅटचं काय केलं जाते ब्रेकडाऊन केलं जाते बघा. फॅटचं काय केलं जाते फॅटी ऍसिड आणि ग्लिसरॉल मध्ये ब्रेकडाऊन केलं जाते. त्यामधलं फॅटी ऍसिड काय ऍसिटल कोए मध्ये आणि ग्लिसरॉल काय PGL मध्ये डायहायड्रॉक्स PGL किंवा डायहायड्रॉक्सी ऍसिटोन फॉस्फेट मध्ये कन्वर्ट केला जाते. ग्लिसरॉल 3 फॉस्फेट.
प्रोटीनचं काय केलं जातं अमायनो ऍसिड मध्ये ब्रेकडाऊन करून पायरुव्हिक ऍसिड मध्ये कन्वर्ट झालं आणि लास्टला सगळ्याला काय कार्बोहायड्रेटला काय केलं जातं सिंपल शुगर ग्लुकोज मध्ये आणलं जातं आणि त्यानुसार ग्लायकोलायसिस नुसार आपण बघितलेलं सगळे स्टेप फॉलो करूया. तर ऍसिटाइलकोल हे सगळ्यासाठी काय कॉमन गोष्ट आहे ही आपल्याला नेट मध्ये विचारलेली आहे. CO2 रिलीज व्हायला लागलाय, H2O रिलीज व्हायला लागलाय, पूर्ण कम्प्लीट ऑक्सिडेशन. तर ही रेस्पिरेटरी क्वोशंट काय आहे बघा आता. एरोबिक रेस्पिरेशन O2 इज कन्झ्युम्ड आणि CO2 रिलीज होते. रेशिओ ऑफ व्हॉल्यूम ऑफ CO2 रिवॉल्व होते and टू द व्हॉल्यूम ऑफ द O2 कन्झ्युम्ड ह्याला काय म्हणतात रेस्पिरेटरी क्वोशंट. रेस्पिरेटरी रेशिओ पण म्हणतात. तर रेस्पिरेटरी आरक्यू काय आहे व्हॉल्यूम ऑफ CO2 डिवाइडेड बाय द व्हॉल्यूम ऑफ द O2 कन्झ्युम्ड. डिपेंड अपॉन रेस्पिरेटरी सबस्ट्रेट वर डिपेंड असते. कार्बोहायड्रेट असला तर 1 असते इक्वल अमाउंट ऑफ द CO2 O2 डिवाइड होते. त्यानुसारच जर फॅट असेल तर लेस दॅन 1 असते. फॅटी ऍसिड ट्रायपाल्मिटिन ही सुद्धा 2019 च्या क्वेश्चन पेपर मध्ये विचारलेलं आहे की 0.7 असते यासाठी फॅटी ऍसिड साठी. प्रोटीन रेस्पिरेटरी सबस्ट्रेट असते तर रेशो किती असते 0.9. व्हॉट इज द रेस्पिरेटरी सबस्ट्रेट ऑप्टेन 1 or more असू शकते. प्युअर प्रोटीन फॅट और नेवर यूज ॲज अ रेस्पिरेटरी सबस्ट्रेट प्युअर मध्ये फॉर्म मध्ये वापरले जातात. समरी मध्ये बघितलं तर कायच नाही एक पॉइंट आहे. O2 is the ultimate acceptor of the electron get reduced to the water. तर हे आता चॅप्टर नंबर 14 त्याचं नाव आहे की चॅप्टर नंबर 14 की रेस्पिरेशन इन प्लांट मध्ये कसं रेस्पिरेशन होतंय. फोटोसिंथेसिसच्या अपोजिट डायरेक्शनचे पाथवे एंटर करतात त्यालाच काय म्हणतात तर रेस्पिरेशन म्हणतात. तर फोटोसिंथेसिस मध्ये ग्लुकोज फॉर्म होत आहे तर इथं ग्लुकोजचं ब्रेकडाऊन होऊन CO2 आणि H2O तयार होते. तर तिथं काय होतं CO2 पासून ग्लुकोज तयार व्हायला लागलेला. तरी सगळ्या चॅप्टर मध्ये दिलेलं आहे. झाला रेस्पिरेशन इन प्लांट.